नमस्कार. आपण करत असलेल्या चांगल्या कार्यामध्ये जे लोक अडथळा निर्माण करतात त्यांचं काय बरं करायचं, हा प्रश्न तुम्हा आम्हाला नेहमी सतावतो. आपण समाजामध्ये राहून सत्कर्म करण्याच्या मार्गावर असतो. आपण चांगलं काम करतो, चांगलं काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि असं करत असताना समाजामध्ये नतद्रष्ट माणसं असतात, वाईट वृत्तीची माणसं असतात, आपले विरोधक असतात, निंदक असतात. त्यांचा छंद हा असतो की जे चांगलं काम आपण करतोय त्या कामामध्ये अडथळा, समस्या निर्माण करतात आणि ते काम कसं चांगलं नाही होणार, कसं मार्गी नाही लागणार याचा अट्टहासपूर्वक प्रयत्न ही वाईट वृत्तीची माणसं करत असतात. खरं बघायला गेलं तर निसर्गाने वाईट माणूस वेगळा आणि चांगला माणूस वेगळा असं घडवताना घडवलेलंच नाहीये. माणूस वाईट नसतो, तर त्याच्या आत असलेली प्रवृत्ती, त्याचं मन, त्याचे विचार वाईट असतात. म्हणून अशा लोकांची प्रवृत्तीच अशी असते की चांगल्या कार्यामध्ये, सत्कर्मामध्ये जो कोणी चांगलं काम करतोय त्याला अडथळा निर्माण करायचा आणि त्याचं काम होऊच द्यायचं नाही, अशी या वाईट माणसांची वृत्ती असते. त्यांचा छंद असतो तो. अशा माणसांचं आपण काय करायचं? जगद्गुरु संत तुकाराम महाराज अशा वृत्तीच्या माणसांसाठी आपल्याला दिलासा देतात. ते काय म्हणतात? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. तुका म्हणे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात सत्य कर्मा व्हावे सहाय्य, म्हणजे चांगल्या कर्माला नेहमी सहाय्य करावं. घातलिया भय नरका जाणे, म्हणजे चांगलं काम जो करतोय त्याला सहाय्य न करता भय घालण्याचं काम कराल, अडथळा निर्माण करायचं काम कराल तर तुम्ही नरकाला जाल, असं स्वतः या अभंगाच्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. आता सत्यकर्म म्हणजे चांगलं कर्म जे तुम्ही आम्ही नेहमी करत असतो. भय म्हणजे समस्या, अडथळा निर्माण करणं आणि नरका जाणे म्हणजे ते नरकाला जातील. आता नरक ही जी काय संकल्पना आहे ती प्रत्येक पंथामध्ये असतेच असते. स्वर्ग नरक असते. नरक म्हणजे काय? वाईट जागा, जिकडे आपल्याला त्रास दिला जातो, जिथे जाऊन आपल्याला वेदना होते, मनाला अजिबात ती जागा हवी हवीशी वाटत नाही, अशी नावडती जागा, वेदना जिथे होतात, त्रासदायक अशी जागा म्हणजे नरक. वाईट अनुभव त्यांना भोगायला लागेल, म्हणजे नरक भोगावे लागेल, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एक कथा ऐकूयात आपण. एका घरी आश्रय घेण्यासाठी काही धर्मप्रचारक जातात आणि त्या घरातल्या मालकाला सांगतात की आजच्या रात्रीपुरतं आम्हाला इथं राहू द्या. आणि अशी काही माणसं असतात की त्यांना चांगलं काम, धार्मिक काम, सामाजिक काम, शैक्षणिक काम अजिबात कोणी केलेलं आवडत नाही आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे सुद्धा लोक याच समाजामध्ये आहेत. आणि अशा त्या घरामध्ये ती दोघं नाईलाजास्तव राहतात आणि तो मालक पण असाच वाईट प्रवृत्तीचा असतो, आतंकवादीच म्हणा ना. तर तो जबरदस्ती त्या कसं तरी त्या दोन धर्मप्रचारकांना राहू देतो. परंतु त्यांच्या गाठोड्यामध्ये काहीतरी असेल किंवा ही माणसं नकोच ना या जगात काम करायला, या भावनेनं तो त्या माणसांना मारण्याची सुपारी देतो. आणि ज्या जागी झोपलेल्या आहेत ती जागा त्या मारेकऱ्यांना सांगून ठेवलेली असते. आणि अचानक त्या मालकाचे दोन मुलगे रात्री प्रवास करून घरी येतात. वडिलांना न उठवता आपल्या जागी ज्या खोलीमध्ये ते दोघे जण झोपलेले आहेत त्यांना उठवून बाहेर झोपण्यास सांगतात आणि त्यांच्या जागेवरती हे दोघे जण, त्यांचे त्या मालकाचे मुलगे दोघे झोपतात. आणि तो मारेकरी ठरल्याप्रमाणे, दिलेल्या सुपारीप्रमाणे आपलं काम चोख बजावतो. सकाळ होते आणि ते दोघे धर्मप्रचारक चांगल्या अवस्थेत कसे काय, अजूनही जिवंत कसे काय हे बघण्यासाठी तो त्या खोलीत जातो. त्या खोलीमध्ये अक्षरशः दयनीय अवस्थेत स्वतःच्या मुलांचे पडलेले मृतदेह तो माणूस बघतो आणि त्याला केलेल्या कृतीचा पश्चाताप होतो. या घटनेमधून
त्या माणसाला नरक आपोआप भोगायला लागलाय. कारण का, आपल्या आयुष्यातनं जर का आपले मुलगेच निघून गेले तर उभं आयुष्य त्याला वेदनेत, त्रासात, त्या दुःखी अवस्थेत काढायचे आहेत. म्हणजेच ती अवस्था त्या माणसासाठी, नतद्रष्ट माणसासाठी, वाईट प्रवृत्तीच्या माणसासाठी आयुष्यभरासाठी तो नरक भोगण्यासारखंच आहे. म्हणून आयुष्यात आपल्या चांगल्या कामामध्ये जे भय घालतात, समस्या निर्माण करतात, त्यांच्यावरही अखेरी शेवटी तीच पाळी येते. जे कराल ते तुम्हाला भोगावं लागतंच. चांगलं कर्म कराल तर तुमच्या वाट्याला चांगले भोग येतील, वाईट कर्म कराल तर मात्र तुमच्या वाट्याला नरक यातना भोगाव्या लागतील जिवंतपणी, असं ठाम जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. त्याच्यामुळे चांगलं काम करणाऱ्यांना अजिबात घाबरायची गरज नाहीये. आपण आपलं काम, चांगलं काम, सत्कर्म चोख पार पडलं पाहिजे. आपल्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्यांचं काय करायचं, तर ते नियती बघून घेईल. त्याच्या कर्माची फळं त्याला त्याच्या कर्मानुसार मिळणार आहेत. त्यामुळे निराश न होता, न थकता, न घाबरता, यांच्या धमक्यांना, यांच्या निंदेला, यांच्या विरोधाला, यांच्या समस्यांना न जुमानता आपण चांगल्या लोकांनी आपल्या हातात जे काही सत्कर्म आहे ते नेटानं पार पाडलं पाहिजे. समस्या निर्माण करणारे कालही होते, आजही आहेत आणि भविष्य काळातही जिवंत राहणारच आहेत. आपण आपलं काम नेट, चोख पार पाडूया. समस्या निर्माण करणाऱ्यांचं जे व्हायचं ते होणारच आहे. त्यांच्या वाट्याला नरकवास भोगायला लागणारच आहे. चांगलं काम करताना स्वतःलाच आपण प्रत्येकाने बळ देऊया आणि इतकंच म्हणूया, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. धन्यवाद.